Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? कधीपर्यंत शपथविधी होणं अपेक्षित आहे आणि टीका होती की सगळं EVM मुळे झालंय, काय सांगणार? EVM झारखंडमध्ये कशावर बॅलेट पेपरवर झाली का? झारखंडमध्ये EVMवर झाली. लोकसभा कशावर झाली? EVMच झाली. मग त्याला तुम्हाला EVM चांगलं दिसेल. आता EVMमध्ये तुम्हाला डिफेक्ट दिसतो. पराभव मान्य केला पाहिजे, त्याच्यापासून शिकलं पाहिजे. आपण कुठल्या चांगल्या योजनांच्या विरोधात कोर्टामध्ये गेलं याचं असेसमेंट घेतलं पाहिजे. लोकांना आपण काही देऊ शकलो नाही याचं असेसमेंट घेतलं पाहिजे आणि नंतर EVMला दोष दिला पाहिजे. हे जे मॅन्डेट होतं हे क्लिअर कट महाराष्ट्राच्या जनतेचं मॅन्डेट आहे आणि ते मॅन्डेट त्याचा आदर केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आता जर तुम्ही विरोधी पक्ष नेता होण्याच्यासुद्धा कॅटेगरीमध्ये येत नाही याचासुद्धा विचार केला पाहिजे की आपण एवढा खाली का पोहोचतो याचा विचार त्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. सरकार कधीपर्यंत होईल आणि काय झालं? येत्या 2-3 दिवसामध्ये सरकारची स्थापना 100% होईल कारण आता आमच्या विधानसभेचं गठन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे लवकरच आमचे नेता आम्ही निवडलेला आहे, NCPने निवडला आहे, लवकरच BJPसुद्धा आपला गटनेता निवडतो आणि त्याच्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. एक चांगलं सरकार येईल, जनतेचं पूर्ण आशा आकांक्षाची पूर्तता होईल आणि हे सगळं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली, मंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली. मंत्रिपदासाठी काही नावं चर्चेत आहेत, तुमचं नाव चर्चेत येत आहे? असं नसतं, शेवटी मुख्यमंत्री ठरवत असतात कोण मंत्री करायचं. या संदर्भात अगोदर चांगलं गव्हर्नमेंट फॉर्म करणं आणि त्याच्यानंतर या गोष्टीची चर्चा होऊ शकते. कोणाचंही नाव अशा प्रकारे अगोदर ठरवतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.